शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल, नांदेडमध्ये खळबळ। पुढली मोठी बातमी निघते, कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक, शासन निर्णय आला। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांनो सावधान, आज राज्यात तुफान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मोठा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफीसाठी लोणार तहसीलवर धडकली शेतकऱ्यांची वारी। पुढली मोठी बातमी निघते, राज्य सरकार 4 कृषी उत्पन्न बाजार समितीत उभारणार शेतकरी भवन, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, कृषी विभागाच्या योजनेसाठी 15 एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमाफीवर बच्चू कडू यांच्यानंतर आता राजू शेट्टी आक्रमक, सरकारला थेट इशारा। पुढली मोठी बातमी निघते, खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथक सज्ज। पुढली मोठी बातमी निघते, राज्य सरकारमुळे शेतकरी भिकेला, कर्जमाफीचे आश्वासन सरकार कधी पूर्ण करणार, जयंत पाटलांचा सरकारला सवाल। पुढली मोठी बातमी निघते, पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले, कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय, शेतकऱ्यांचा सवाल। पुढली मोठी बातमी निघते, कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, कृषी मंत्री कोकाटे काही बोलले असतील तर सरकारतर्फे आम्ही क्षमा मागू, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफीवरून फसवणाऱ्या राज्य सरकारवर 420चा गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, त्वरित मदत देण्याचे राज्य सरकारचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।